6 महिन्यांपासून तयार असलेलं दिघागाव रेल्वे स्थानक श्रेयासाठी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत रखडवून ठेवले. यासाठी खासदार राजन विचारे यांनी रेल्वे मंत्री, रेल्वे राज्यमंत्री आणि अखेर पंतप्रधानांच्याकडेही नवी मुंबईतील मेट्रो प्रवाशांसाठी औपचारिक उद्घाटन न करता सुरू केली. त्याच धर्तीवर दिघागाव रेल्वे स्थानकही विलंब न लावता तात्काळ सुरू करावे अशी पत्राद्वारे मागणी केली आहे. परंतु याची दखल घेत नसल्यानं जनतेच्या पैशातून कोट्यवधी रुपये खर्चून जे स्थानक प्रवाशांसाठी बांधलं आहे, त्या जनतेच्या प्रश्नांसाठी आणि जनतेच्या हक्कासाठी आज ऐरोली आणि दिघागाव रेल्वे स्थानकात शिवसेना नेते खासदार राजन विचारे तसंच शिवसेना नवी मुंबई जिल्हा शाखेच्या वतीनं सह्यांची मोहीम राबवण्यात आली. यामध्ये नागरिक आणि प्रवासी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन त्यांनी या मोहिमेत आपल्या स्वाक्षरी केल्या. यावेळी शिवसेनेचे नेते आणि ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे, उपनेत्या ज्योती ठाकूर, संपर्क प्रमुख संतोष जाधव, विद्याधर चव्हाण, जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर तसंच शिवसेनेचे इतर पदाधिकारीही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. हे रेल्वे स्टेशन जवळजवळ 7 महिन्यापासून त्या ठिकाणी तयार असून सुद्धा फक्त उद्घाटनासाठी कोण मंत्री असतील किंवा या देशाचे पंतप्रधान असतील, अजून कोणतरी असतील, यांना वेळ मिळत नाही. म्हणून 7 महिन्यापासून दिघा स्टेशन त्या ठिकाणी लोकार्पण करण्यासाठी थांबून ठेवलेलं आहे. म्हणजे ही निषेधार्थ बाब आहे. कारण रेल्वेचं सुद्धा तुम्ही नुकसान करताय आणि प्रवाशांना आज जनतेच्या पैशातून हे सर्व प्रोजेक्ट होत असतात. हे कोणाच्या खिशातले पैसे नसतात. जनतेच्या टॅक्स रुपये याच्यातून ह्या सुविधा आपण जनतेला देत असतो आणि हे 428 कोटी रुपये एवढा मोठा प्रोजेक्ट या ठिकाणी या नवी मुंबईमध्ये नवीन स्टेशन त्या ठिकाणी होतं आहे आणि ते तयार झालेलं आहे. परंतु 7 महिने या लोकांना त्या ठिकाणी वेळ मिळत नाही लोकार्पण सोहळा उद्घाटन करण्यासाठी. आज तुम्ही बघितलं असेल लोक आज संबंध या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने तुम्ही सर्व बघितलं असेल. कित्येक प्रोजेक्ट या नवी मुंबई शहरामध्ये आम्ही नेरुळला जेटीचं काम सुरू केलं. मला वाटतं महाराष्ट्रातली सर्वात मोठी वॉटरवेज त्या ठिकाणी आपण तयार केला. परंतु त्या ठिकाणी आजही तिथे वॉटरवेज त्या ठिकाणी चालू केलेलं नाही. त्याचबरोबर तिकडे समोर बेलापूरमध्ये सुद्धा एक जेटी तयार केली. त्या ठिकाणी वॉटर टॅक्सी चालू करायचं त्या ठिकाणी भूमिपूजन केलं. तिथे सुद्धा झालेलं नाही. म्हणजे आज त्यांना फक्त लोकांना त्रास देणं, लोकांना कशा सुविधा ज्या दिलेल्या आहेत त्या सुविधाचं सुद्धा त्या ठिकाणी हे होत नाही. आज तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये कित्येक प्रोजेक्ट त्या ठिकाणी आहेत. उद्योगधंदे हे संबंध इतर राज्यामध्ये गेलेले आहेत, गुजरातमध्ये गेलेले आहेत. परंतु त्यांना ते बघायला वेळ नाही. इथले प्रोजेक्ट या ठिकाणी जनतेच्या पैशाने उभे राहिलेले आहेत. परंतु ते सुद्धा त्यांना त्या ठिकाणी उद्घाटन करायला वेळ नाही. फक्त ते राजकारण करण्यामध्ये मशगूल आहेत. म्हणून मी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना मी पत्र दिलेलं आहे की आपण ह्या बाबतीमध्ये लक्ष घालून हे रेल्वे स्टेशन लवकरात लवकर जसं तुम्ही मेट्रो चालू केली त्याच पद्धतीने तुम्ही दिघा रेल्वे स्टेशन हे चालू करण्यात यावं. आज तुम्ही बघितलं असेल आज तुम्ही ह्या संबंध बेलापूर पट्ट्यामध्ये एवढ्या कंपन्याच आहेत. रिलायन्सचे कंपन्या असतील, इतर IT सेक्टर असतील, त्या ठिकाणी आज तुम्ही बघितलं असेल आज लाखो लोक त्या ठिकाणी स्वतःची गाडी घेऊन त्या बेलापूर रस्त्याने जात असतात. ही जर रेल्वे सुरू झाली तर त्यांना ही ट्रॅफिकसुद्धा त्या ठिकाणी कमी होऊन प्रवाशांना चांगली सोय या ठिकाणी उपलब्ध होईल. म्हणून मी परत एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना विनंती करेन की रेल्वे ही आपल्या अखत्यारीत येते. हे लवकरात लवकर त्या ठिकाणी सुरू करेन, नाही तर आम्हाला रस्त्यावरती येऊन या ठिकाणी उतरावं लागेल. रेल्वे जर सुरू केली नाही तर पुढचं पाऊल काय असेल आपले? मी सांगितलं ना आम्हाला रस्त्यावर आता तर आम्ही रेल्वे स्टेशनवरती आलो होतो, उद्या रस्त्यावरती येऊ. चला. मैं घर घर जाके काम करती हूँ. मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा. फिर हम गांव चले गए. फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए. एनम दीदी हमारे एक दिन घर आई. उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ. फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े. आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो बच्चे छूट गए हों वो बच्चे
अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज़ मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारी बच्ची का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए। मिशन इंद्रधनुष। ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करताना त्यात ठाणेकरांच्या शहराविषयीच्या मतांचा अंतर्भाव व्हावा म्हणून अर्थसंकल्प चर्चेसाठी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी माझ्या नजरेतून बदलते ठाणे या उपक्रमाची आखणी केली आहे. आगामी आर्थिक वर्षाच्या जुळणीची तयारी आता महापालिका स्तरावर सुरू झाली आहे. त्यात आधीच्या अर्थसंकल्पाचा आढावाही घेतला जातोय. तसंच शहराच्या नियोजनाच्या दृष्टीनं भविष्यातील योजना, आवश्यकता यांची आखणी केली जाते. ही प्रशासकीय स्तरावर निरंतर चालणारी प्रक्रिया असते. त्यात लोकप्रतिनिधींचा अतिशय महत्त्वाचा वाटा असतो. एखादी समस्या असेल तर तिचा पाठपुरावा करून ती समस्या सोडवण्यासाठी प्रशासनास त्यांचं सहकार्य मिळतं. प्रसार माध्यमांचे प्रतिनिधीही वेळोवेळी बातम्यांमधून प्रत्यक्ष भेटून विविध मुद्दे निदर्शनास आणून देतात. त्यात सोबत नागरिकांची मतंही जाणून घेण्याची गरज असते. म्हणून हा चर्चेचा उपक्रम सुरू करत असल्याचं महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितलं. आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, महिला व बालकल्याण या विभागांसाठी कार्यक्रमांची आखणी करताना त्यात काम करणाऱ्या अनेक वर्षांचा अनुभव, गाठीशी असलेल्या व्यावसायिकांचा, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग मोलाचा ठरू शकतो. तसंच महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथी यांचे प्रश्न लक्षात घेऊन त्यांचं प्राधान्यक्रम ठरवणं शक्य होतं. त्यामुळे अशा प्रकारच्या चर्चा नेहमीच उपयोगी ठरतात. म्हणूनच नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांमध्ये विविध गटाच्या माध्यमातून आयुक्त नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत. त्यात डॉक्टर्स, वकील, CA, शिक्षक, स्वयंसेवी संस्था, उद्योजक संघटना आदींच्या प्रतिनिधींचा समावेश असेल. ठाणे शहरातील झोपडपट्टी क्षेत्रात राहणारी मोठी लोकसंख्या आहे. त्यामुळे त्यांच्यात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांशीही हा संवाद होणार आहे. स्वतःच्या क्षेत्रात नेमकं काय आवश्यक आहे अशी जाण या मंडळींना आहे. तसंच शहरात वावरताना नागरिक म्हणून त्यांना काही सूचना, उपाय आणि बदल या चर्चेत सुचवता येतील. शहराच्या जडणघडणीत त्यांना महापालिकेच्या माध्यमातून सहभागी होता येईल असंही बांगर यांनी सांगितलं. आपल्या शहराच्या जडणघडणीत आपलंही योगदान असावं असं प्रत्येकाला वाटतं. त्यात ठाणेकरांना शहराविषयी असलेल्या अभिमानाची प्रचिती यापूर्वीही आली आहे. आता हे शहर मुख्यमंत्र्यांचं शहर असल्यानं नागरिक म्हणून आपली जबाबदारी वाढली आहे. आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, शिक्षण, रस्ते, परिवहन सेवा याबद्दल नागरिक वेळोवेळी मतं मांडतात, तक्रारीही करतात. तसंच सुधारणा दिसू लागली की कौतुकही करतात. कचरा टाकण्याची पारंपरिक ठिकाणं आता स्वच्छ राहू लागलीत. दिवसातून 2 वेळा रस्त्यांची सफाई होऊ लागली. याबद्दल नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद येतोय. या पार्श्वभूमीवर माझ्या नजरेतून बदलते ठाणे या उपक्रमातून ठोस मुद्दे समोर येऊ शकतील. त्यातून चर्चा होऊन महापालिकेच्या कारभारात नागरिकांचा सहभाग वाढीस लागेल असा विश्वास पालिका आयुक्त बांगर यांनी व्यक्त केलाय. या माध्यमातून नागरिकांकडून जे मुद्दे समोर येतील त्यांचा अंतर्भाव अर्थसंकल्पात केला जाईल. तसंच काही बाबींची उकल राज्य शासनाच्या माध्यमातून होणं आवश्यक असेल तर तसा प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा केला जाईल असंही बांगर यांनी स्पष्ट केलंय. ठाण्यातील एका हॉटेल मालकावर 2 गुंडांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली असून या घटनेचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय. 2 गुंडांनी त्याच्या मित्रांसह हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला केलाय. ठाण्यातील घोडबंदर रोड येथील, ठाणे पश्चिम येथील, ब्रह्मांड येथील, आझादनगर येथील हॉटेल हिलटॉप येथे ही घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी या हॉटेलची तोडफोड केली आहे. ही घटना रात्री 11 ते 11:30च्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अभि पाटील आणि ओंकार भोसले अशी आरोपींची नावं आहेत. हॉटेलमध्ये खाण्यासाठी आलेले असताना काही वेळानंतर मित्रांसोबत आरोपींनी मालक आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत हल्ला केला. एकानं धारदार शस्त्रानं मालकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत मालक आणि कर्मचारी गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळावरून 3 जण मात्र फरार झालेत. पोलिसांनी घटनेचं CCTV फुटेज तपासलं असून आरोपी फरार असल्यानं पोलिसांची पथकं तयार करण्यात आली आहेत.
या घटनेनंतर हॉटेल हिलटॉप परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केलाय. आरोपींनी हॉटेलच्या खाण्यावरून भांडण केल्याचं उघडकीस आले आहे. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे शहरातील हवा गुणवत्ता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करत पालिका प्रशासनानं मंगळवारी सायंकाळपासूनच शहरातील मुख्य सिमेंटचे रस्ते धुण्याचं काम सुरू केले. कोपरी येथील मलनिस्सारण प्रकल्पातील पाण्यावर प्रक्रिया केली जात असून या प्रकल्पातील पाण्याद्वारे शहरातील रस्ते धुण्यात येत आहेत. ठाण्यातील वर्तकनगर भागात प्रस्तावित असलेल्या भारतरत्न स्वर्गीय लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयाचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतंच संपन्न झालं. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हवा प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबईच्या धर्तीवर ठाणे शहरातील रस्ते पाण्याने धुवून स्वच्छ ठेवायचे आणि रस्ते धुलाईसाठी प्रक्रिया केलेलं पाणी वापरण्याचे निर्देश त्यांनी आयुक्तांना यावेळी दिले होते. या आदेशानंतर पालिका प्रशासनानं आता शहरात रस्ते धुलाईचं काम हाती घेतले. नौपाडा, कोपरी, वागळे, सावरकर नगर, लोकमान्य नगर, वर्तकनगर, उथळसर, माजिवडा, मानपाडा, कळवा, मुंब्रा आणि दिवा अशा महापालिकांच्या एकूण 9 प्रभाग समित्या आहेत. या भागातील मुख्य रस्त्यांची प्रक्रिया केलेल्या पाण्यानं धुलाई करण्याचं नियोजन आखण्यात येते. नियोजनाचं काम सुरू असलं तरी पालिकेनं मुख्य रस्त्यांची पाण्यानं धुलाई सुरू केली आहे. कोपरी येथील मलनिस्सारण प्रकल्पातील पाण्यावर प्रक्रिया केली जात असून या प्रकल्पातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याने रस्ते धुण्यात येत आहेत. टँकरद्वारे रस्त्यांवर पाण्याचे फव्वारे मारले जात आहेत. तर धूळ प्रदूषण रोखण्यासाठी ही उपाययोजना केली जाते. डांबरी रस्ते पाणी धुलाईनं खराब होण्याची शक्यता असून यामुळे केवळ सिमेंटचेच रस्ते धुण्यात येत आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण 384 किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्यापैकी 205 किलोमीटर लांबीचे रस्ते सिमेंट कॉन्क्रीट आणि UTWTचे आहेत. याशिवाय ठाणे महापालिका क्षेत्रात इतर संस्थांच्या मालकीचे 36 किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रदूषण कमी करण्यासाठी शहरातील सिमेंट रस्ते धुलाईचं काम सुरू करण्यात आलं असून त्यासाठी मलनिस्सारण प्रकल्पातील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्यात येत आहे.